चैत्यभूमीवर भीमज्योत लावण्याचा जो प्रोग्राम आहे आणि ह्या पद्धतीचं पोस्टर आज सगळीकडे फिरत आहे। प्रश्न हा आहे की भीमज्योतीचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे, आम्हाला त्याचा आनंद वाटतोय, पण ही भीमज्योत खऱ्या अर्थाने कोण लावतंय, त्याचं श्रेय कोण घेण्याचा प्रयत्न करतंय, म्हणजे आयत्या बिळावर नागोबा कोण बनलंय हे जनतेला आणि भीमजनतेला, भीमसैनिकांना कळणं गरजेचं आहे। हा जो भीमज्योतीचा प्रस्ताव आहे ती आपली भीमकन्या, आपल्या नायगाव विभागातील माजी काँग्रेसची नगरसेविका पल्लवी मुणगेकर हिने सभागृहामध्ये हा प्रस्ताव मांडला आणि या प्रस्तावाला काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी याला पाठिंबा देऊन सभागृहामध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि ते पूर्ण करून घेण्याचं काम पण त्या काळात सभागृहातून काँग्रेस पक्षाने केलं। आता काही जण आमदार उभे राहिलेले आहेत कोळंबकर, आणि ते आयत्या बिळावर नागोबाप्रमाणे श्रेय लाटायचा प्रयत्न करतायत की ते त्यांचं स्वप्न होतं। हे त्यांचं स्वप्न अजिबात नव्हतं। हे स्वप्न होतं पल्लवी मुणगेकरचं, हे स्वप्न होतं आमच्या विभागाचे माजी खासदार माननीय एकनाथरावजी गायकवाड यांचं। म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की भीमज्योतीचा अभिमान आम्हाला आहे, पण भीमज्योतीचं जे श्रेय आहे ते लाटण्याचा प्रयत्न कोळंबकरांनी करू नये, माननीय मुख्यमंत्र्यांनी करू नये, आणि आठवले साहेबांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवा की हे कोळंबकरांचं काम नाहीये, तर ते काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचं काम आहे। हे काम काँग्रेसचं आहे आणि काँग्रेसच्या कल्पनेतून हे साकार झालेलं जे काम आहे ते या भीमज्योतीचं काम आहे। म्हणून या भीमज्योतीच्या उद्घाटनाला येताना कमीत कमी या भीमज्योतीच्या वेळी ज्यांच्या कल्पनेतून ही भीमज्योत साकार झाली त्या काँग्रेस पक्षाला, ज्यांच्या कल्पनेतून या भीमज्योतीचा प्रस्ताव पुढे गेला त्या पल्लवी मुणगेकरला, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झालं ते माननीय एकनाथरावजी गायकवाड यांचा विचार करा, यांची नावं टाका। आणि जो तुम्ही हा प्रचार चालवलाय व्हॉट्सअपच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये लिहिलंय की महाराष्ट्राचे आराध्य दैवत तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे आराध्य दैवत आहेत आणि करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे। ते फक्त ओबीसी, दलित आणि इतर मागासवर्गीयांचे श्रद्धास्थान नाहीत, तर या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं ते श्रद्धास्थान आहे, कारण त्यांनी या देशाची घटना लिहिलेली आहे। म्हणून कोळंबकर साहेब उगाच श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नका, खरं काय ते जनतेला सांगा, खोटं बोलण्याची सवय आता तरी बंद करा आणि कार्यसम्राट तुम्ही नाही आहात, तुम्ही नटसम्राट आहात हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे भीमज्योतीचा आनंद आहे, पण श्रेयाचा निषेध आम्ही नक्कीच करू।